5 ते 7 मिनिटं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक आहिरे यांना की त्यांनी आपला मनोगत व्यक्त केलं. कॉम्रेड, हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आहे आणि जवळपास आता आपल्या कॉम्रेडनी सांगितल्याप्रमाणे 3 वाजेपर्यंत या ठिकाणी आपण हे आंदोलन चालू ठेवणार आहोत. आताच काही घोषणा कॉम्रेड अभय टाकसाळे यांनी दिल्या. मी परत एकदा तुमच्यामध्ये थोडी चेतना आणण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. एक जोरदार घोषणा देऊन या सरकारला जागा करण्यासाठी आपलं जे नेहमीचं हत्यार आहे घोषणाचं आणि संपाचं, या दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणी करतो. एका जोरदार घोषणा आपण या ठिकाणी देऊया. हमारे देश में कानून बदलाव नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, हमारे देश में कानून बदलाव नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। संयुक्त कृति समिति जिंदाबाद, 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 संयुक्त कृति समिति जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। दुनिया के मजदूर एक हो, एक हो, एक हो, दुनिया के मजदूर एक हो, एक हो, एक हो, एक हो के मोदी सरकार को फेंक दो मला. दुनिया के मजदूर एक हो, एक हो, एक हो, एक हो के मोदी सरकार को फेंक दो. फेंक दो, फेंक दो। दुनिया के मजदूर एक हो, एक हो, एक हो, एक हो के मोदी सरकार को फेंक दो. फेंक दो, फेंक दो। अरे कामगार कायदे आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, अरे कामगार कायदे आमच्या हक्काचे. नाही कोणाच्या बापाचे। अरे मोदी सरकारचं करायचं काय? नाही मुक्ताबाद, अरे मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, अरे फडणवीस सरकार होश में आओ. होश में आओ, होश में आओ। हमारे देश में जात पात धर्म का झगड़ा नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, हमारे देश में जात पात धर्म का झगड़ा नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, हमारे देश में कानून बदलाव नहीं चलेगा. नहीं चलेगा, नहीं चलेगा। उपस्थित सर्व संयुक्त कृती समितीचे नेते, सर्व पदाधिकारी, वेगवेगळ्या संघटनांचे इथे जमलेले सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, या ठिकाणी गेल्या अनेक वेळपासून आपण आजचा संप कशासाठी करतोय या बाबतीतले चर्चा, त्या बाबतीतलं मार्गदर्शन आपण ऐकत आहोत. आज जवळपास आपल्या देशामध्ये सर्व कामगार संघटना, सर्व फेडरेशन, संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार, विमा कामगार, बँक कर्मचारी असे सर्व टोटल मिळून जवळपास 30 कोटी कामगार आजच्या या भारतभराच्या संपामध्ये सामील झालेला आहे. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये CITच्या वतीने जवळपास 40 कारखान्यामध्ये आम्ही टोटल बंद या ठिकाणी आज केलेला आहे. कंप्लीट उत्पादन बंद अशी घोषणा आम्ही गेल्या 15 दिवसापासून भांडवलदार वर्गाच्या मनामध्ये धडक भरून घातलेली आहे आणि आज तो क्षण आम्ही या ठिकाणी सिद्ध करून दिलेला आहे. कोणी जाऊन MIDC मध्ये चक्कर मारा. आज CITच्या जवळपास 40 कंपन्या, जवळपास आमचा 4000 कामगार या संपामध्ये सामील झालेला आहे. मित्रांनो, एवढंच नव्हे तर संघटित क्षेत्राच्या बरोबरच असंघटित क्षेत्रातील आमच्या आशा वर्कर असतील, आमच्या सेवा क्षेत्रातील सगळ्या कामगार भगिनी असतील, या सुद्धा 100% या संपात सामील झालेल्या आहे. मित्रांनो, काय मागणी आमची संपाची आहे? आमच्या देशाचं संविधान सांगतंय आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या मूल्यावर देशाचं संविधान उभारलेलं आहे. आणि मोदी सरकार आणि आपलं राज्य सरकार काय करते? आमचा हा हक्क घेऊन आम्हाला भांडवलदाराचं गुलाम करण्याचं मोठं षडयंत्र पुढच्या काळामध्ये या सरकारचं चाललेलं आहे. हे 4 श्रम संहिता ज्या गव्हर्नमेंटने आता आणलेला आहे, या श्रम संहितेच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये जर ह्या आपल्या देशामध्ये लागू झाल्या तर इथला प्रत्येक कामगार, वेगवेगळ्या क्षेत्रातला काम करणारा कामगार हा भांडवलदाराचा गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय या कामगार कायद्यामध्ये आहे? आमचा जो युनियन बांधण्याचा अधिकार आहे तोच या सरकारने हिरावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, जेव्हा गेल्या 20 वर्षापासून 30 वर्षापासून आम्ही युनियन मध्ये काम करतो तर भांडवलदारावर आमचा प्रभाव आहे.
आमच्या मागण्या असतील, आमचे हक्क असतील, आमचे प्रश्न असतील, आमच्या सामाजिक सुरक्षा असतील, आम्ही युनियनच्या ताकदीवर त्या मिळवलेल्या आहे. आणि आज वेळ अशी आलेली आहे ही युनियनची संघटना काढून घेण्याचं काम हे सरकार करत आहे. आता जर आपल्याला या नवीन कायद्यानुसार युनियन लावायची असेल तर त्या कारखान्याच्या मालकाची परवानगी घ्यावी लागेल, अशी अमेंडमेंट या कायद्यामध्ये आलेली आहे. खरंच आपला मालक आपल्याला युनियन लावण्यासाठी परवानगी देईल का? बिलकुल देणार नाही. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. जे आमचं महत्वाचं हत्यार आहे गेल्या अनेक वर्षापासून, त्या हत्यारातून आम्ही कामगारांना न्याय मिळवून दिलेला आहे, ते म्हणजे आमचं संपाचं हत्यार. या संपाच्या हत्याराला सुद्धा हे सरकार काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, कारखान्यामध्ये ज्यावेळेस काही प्रश्न निर्माण होतात, पगारवाढीचे असतील, सामाजिक सुरक्षेचे असतील, आमच्या हक्काचे असतील, शेवटपर्यंत आम्ही लढाई या भांडवलदाराच्या विरोधात देतो. जेव्हा भांडवलदार ऐकत नाही तर आम्ही आमच्या राज्य घटनेला दिलेला संपाचा अधिकार वापरतो. या नवीन कायद्यानुसार आता जे अमेंडमेंट याच्यामध्ये होते, संप करताना इथून पुढे तुम्हाला मालकाची परवानगी घ्यावी लागेल, असं या कायद्यामध्ये अमेंडमेंट आहे. खरंच आपला मालक आपल्याला संपासाठी परवानगी देईल का? देईल का? अजिबात देणार नाही. म्हणून आपण हा लढा तीव्र करण्याची गरज आहे. मित्रांनो, आज जरी आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येत आहोत, पण ही संख्या हजाराची जरी असली तर एक एक व्यक्ती यातला हजार हजार लोकांच्या प्रमाणे काम करणारा व्यक्ती आहे, चळवळीतला घडलेला कार्यकर्ता आहे. म्हणून या देशाच्या राजकारणी लोकांनी, या देशाच्या व्यवस्थेने हे लक्षात घेतलं पाहिजे की कामगारांना अडचणीत आणून हा देश चालू शकणार नाही. कारण जसं अण्णाभाऊ सांगतात, आपला देश हा शेषनागाच्या फणीवर नसून कामगाराच्या श्रमावर, कामगाराच्या डोक्यावर उभा आहे. आणि ज्या दिवशी आम्ही आमचं डोकं काढून घेऊ त्या दिवशी हा देश नाबूद झाल्याशिवाय राहणार नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, आताच आपल्या कॉम्रेडने सांगितलं की ही तर एक झलक आहे. काय आहे? एक झलक आहे. जर सरकारने पुढच्या काळामध्ये आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर हा संप 1 आणि 2 दिवसाचा संप राहणार नाही. हा संप जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही, जोपर्यंत हे कायदे रद्द करणार नाही, जोपर्यंत आम्हाला न्याय, सत्ता, स्वातंत्र्य, बंधुत्व असणार आमचं जे संविधान आहे ते सुरक्षित राहणार नाही, तोपर्यंत ही चळवळ आणि ही क्रांती आमची चालू राहणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला गरज आहे तुमच्या सहभागाची, तुमच्या सहकार्याची. मित्रांनो, अनेक वक्त्यांना या ठिकाणी बोलायचं आहे. मी या ठिकाणी एकच सांगेन की ज्या वेळेस कामगारावर काही प्रश्न निर्माण होतील, कामगारांच्या विरोधात हे सरकार काही धोरण ठरवेल तर त्या लढाईमध्ये CITU अग्रभागी असेल. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही अग्रभागी राहू असं आवाहन या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. इन्क्लाब जिंदाबाद. धन्यवाद कॉम्रेड. या ठिकाणी रिक्षा चालक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. हातगाडीवाले देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. अंगणवाडी, आशा आणि कारखान्यातील कामगार तर आहेत मोठ्या संख्येनं. या सर्वांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर काँग्रेसचे नेते किरणजी डोणगावकर देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर अजूनही बरेच जण या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. माझी जरा उभे असणाऱ्या सर्व कॉम्रेड्सना विनंती की इथं बसायला जागा आहे मध्ये, जरा ह्या मोकळ्या जागा पण जरा बरं दिसत नाही, जरा